हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग आणि नवीन पद्धतीने ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. तर या ब्लाउज डिझाईनची कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर ब्लाउजचा आपण इथं बॅक पार्ट जे आहे कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. हा आपला अस्तर आहे. हा आपला ब्लाउज पीस आहे. याच्यावरती आपल्याला इथं डिझाईन बनवायचं आहे. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाउजची उंची आपण इथं 14 घेतलेली आहे. रुंदी आपण टोटल इथं 10 घेतलेली आहे. शोल्डर आपण इथं 6 घेतलेला आहे. आता गळ्यासाठी आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. गळ्याची रुंदी 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेली आहे. गळ्याची उंची आपण टोटल इथं घेणार आहोत 10 इंच. 10 इंचवर आपल्याला इथे मार्किंग करून अशा प्रकारे रेश मारून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला पण रेश मारून घेऊया. त्यानंतर बॉक्सच्या आतल्या साईडला आपल्याला इथं 3 इंचवर मार्किंग करून अजून एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बॉक्स तयार करून घेतल्यानंतर आपल्याला इथं तिरपी रेश वळून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं तिरपी रेश वळलेली आहे. त्यानंतर आपण इथं वरच्या साईडला गळ्याचा आकार देऊया. गळ्याचा आकार आपण इथं वरच्या साईडला गोलाकारमध्ये दिलेला आहे. बघू शकता. त्यानंतर अस्तरवरती जो गळा आपण मार्किंग केलेला आहे इथं कट करून घ्यायचा आहे. अस्तरवरती बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे. ब्लाउज पीस वरती अस्तर ठेवायचं आहे आपल्याला. अगदी व्यवस्थित अस्तर आणि ब्लाउज पीस इथं ठेवायचं आहे. त्यानंतर आपण इथं साईडला पिन लावून घेऊया, जेणेकरून अस्तर आणि ब्लाउज पीसला जेव्हा गळ्याला टिप टाकतो अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही. त्यासाठी आपल्याला इथं पिन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला टिप मारून घ्यायचं आहे. खालच्या साईडला आपण इथं टिप मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याच्या साईडला पण टिप मारून घेऊया. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं पूर्ण गळ्याला टिप मारून घ्यायचा आहे. जसा आपण गळा कट केलेला आहे तसाच आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण गळ्याला टिप मारून घेणार आहोत. तर बघू शकता अगदी व्यवस्थित आपल्याला इथं गळ्याला टिप मारून घ्यायचा आहे. गळ्याला आपण इथं टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर जो आतला ब्लाउजचा जो कपडा आहे आपण इथं कट करून घेऊया गळ्याचा. वरचा जो गळ्याचा शेप आहे आपण कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडचा पण त्रिकोणी शेपचा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं साईडला छोटे छोटे कट मारून घ्यायचं आहे, म्हणजे आपला अस्तर आणि ब्लाउज पीस अगदी व्यवस्थित आपल्याला इथं पलटून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे अस्तर आणि ब्लाउज पीस आपण इथं पलटून घेतलेला आहे. त्यानंतर आपण जो कोपरा आहे अगदी व्यवस्थित आपल्याला इथं जे कोपऱ्याचे टोक आहे आपल्याला इथं बाहेर काढायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं टोक जे आहे बाहेर काढलेला आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला दाब टिप मारून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित. खालच्या साईडला आपण इथं दाब टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला पण दाब टिप मारून घ्यायचा आहे. पूर्ण गळ्याला दाब टिप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचा आहे, म्हणजे आपली फिनिशिंग पण छान येईल, ब्लाउजचा लुक पण छान येईल. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण गळ्याला दाब टिप मारून घेणार आहोत. त्यानंतर आपण इथं ब्लाउजच्या साईडला पण इथं पूर्ण टिप मारून घेणार आहोत. जेव्हा ब्लाउज वगैरे शिवतो तेव्हा अस्तर आणि ब्लाउज पीस गोळा होऊ नये त्यासाठी आपल्याला इथं साईडला टिप मारून घ्यायचं आहे. तर दुसऱ्या साईडला पण आपण इथं टिप मारून घेऊया. तर आपण पूर्ण ब्लाउजच्या साईडला इथं टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपण जो एक्स्ट्रा कपडा आहे साईडचा इथं कट करून घ्यायचा आहे. जो ब्लाउजचा साईडचा एक्स्ट्रा कपडा आपण इथं कट करून घेऊया. तर असा आपला ब्लाउजचा गळा इथं तयार आहे झालेला आहे. त्यानंतर आपण इथं टक्स मारून घ्या. खालच्या साईडला अर्धा इंचवर आणि वरच्या साईडला 4 इंचवर अशा प्रकारे आपल्याला इथं तिरपी टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण एकीकडे टक्स मारून घेतलेले आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला इथं टक्स जे आहे मारून घ्यायचं आहे दोन्ही साईडला. ब्लाउजचा जो गळा आहे आपण इथं तयार केलेला आहे, ह्यावरती आपल्याला इथं डिझाईन बनवायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे
आता डिझाईन बनवायला घेऊया। डिझाईन बनवण्यासाठी आपण ब्लाउजचाच कपडा कट करून घेतलेला आहे। एक पट्टी 4 इंचाचा ह्याला डबल फोल्ड करून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे वरच्या साईडला। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पट्टी कट करून डबल फोल्ड करून वरच्या साईडला इथं टिप मारून घेत आहोत। तर पूर्ण पट्टीवर आपण इथं टिप मारून घेतलेला आहे। त्यानंतर जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पट्टी तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला इथं पट्टीवरती आपल्याला छोटे छोटे प्लेट्स मारून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला इथं फ्रिल्स तयार करून घ्यायचा आहे डिझाईन साठी। तर बघू शकता अगदी व्यवस्थित आपल्याला इथं प्लेट्स घालून इथं पट्टी तयार करून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फ्रिल्स तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउजच्या गळ्याच्या साईडला लावून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळ्याच्या साईडला ठेवून टिप मारून घेऊया। अगदी व्यवस्थित ठेवून आपल्याला हे फ्रिल्स टिप मारून घ्यायचं आहे वरच्या साईडला, म्हणजे आपला गळ्याचा जो फिनिशिंग आहे छान आला पाहिजे त्यासाठी। त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला कट मारून आपण इथं जो कपडा आतल्या साईडला फोल्ड करून आपण खालच्या साईडला टिप मारून घेऊया फोल्ड करून। तर एका साईडला आपण इथं फ्रिल्स जे आहे लावून घेतलेले आहे। त्यानंतर अशाच प्रकारे इथं दुसऱ्या साईडला पण लावून घ्यायचं आहे आपल्याला। तर बघू शकता दोन्ही साईडला आपण इथं फ्रिल्स जे आहे लावून घेतलेला आहे। त्यानंतर जो खालचा जो कपडा आहे आपण इथं फोल्ड करून टिप मारून घ्यायचा आहे। तर गळ्याला आपण इथं फ्रिल्स लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे आपण इथं सिंपल असं लेस घेतलेला आहे। फ्रिल्सच्या वरती पूर्ण इथं गळ्याला लावून घ्यायचं आहे आपल्याला इथं। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं टोकाला इथं लेस जे आहे दुमडून खालच्या साईडला घेऊन आपण इथं लेस लावून घेऊया। त्यानंतर आपण जो एक्स्ट्रा लेस आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे। बघू शकता अशाच प्रकारे आपल्याला इथं दुसऱ्या साईडला पण लेस लावून घ्यायचा आहे। लेस आपल्याला गळ्याच्या अगदी जवळ लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या गळ्याची जी फिनिशिंग आहे छान आली पाहिजे। बघू शकता अशा प्रकारे आपण इथं वरच्या साईडला लेस लावून घेतलेला आहे दोन्ही साईडला। त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला पण लेस लावून घेणार आहोत। बघू शकता अशा प्रकारे आपण इथं लेस लावून घेणार आहोत खालच्या साईडला सरळ। लेस अगदी गळ्याच्या जवळ लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याचा जो फिनिशिंग आहे छान येतो आणि छान दिसतो। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळ्याला लेस लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपण ब्लाउजच्या खालच्या साईडला पण इथं आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून छान दिसेल। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं खालच्या साईडला पण लेस लावून घेतलेला आहे। बघू शकता किती सुंदर वाटत आहे। त्यानंतर आपल्याला इथं दोन्ही टोकाला लटकन बनवून घ्यायचं आहे। लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे। त्रिकोणी शेप मध्ये फोल्ड करून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथं लटकनला जे आहे ओपन करून घेऊया। तर बघू शकता सिंपल असं लटकन आपण इथं बनवलेलं आहे। त्यानंतर आपल्याला परत एकदा 2 लटकन बनायचं आहे। थोडी जागा सोडून आपल्याला इथं फोल्ड करून टिप मारून घ्यायचं आहे वरच्या साईडला। त्यानंतर ओपन करून घेऊया। तर बघू शकता अशा प्रकारे 2 लेअर मध्ये आपल्याला इथं लटकन बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर दुसरा पण आपण इथं बनवून घेतलेला आहे। आता ब्लाउजच्या गळ्याच्या खालच्या साईडला आपण हे लटकन लावून घेऊया। तर अशा प्रकारे आपण इथं लटकन लावून घेणार आहोत। दुसऱ्या साईडला पण लावून घेऊया। तर दोन्ही साईडला आपण इथं नॉट जे आहे गळ्याच्या खालच्या साईडला लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथं नॉट जे आहे बांधून घेऊया। बघू शकता अशा प्रकारे आपला ब्लाउजचा जो गळा आहे तो तयार झालेला आहे अगदी कमी वेळेत आणि खूप सुंदर।
तुम्हाला जर ब्लाऊजचा डिझाईन बनवायचा असेल तर असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा, किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या. खरंच खूप छान लुक आलेला आहे डिझाईनचा. बऱ्याच बायकांना गोल गळा खूप आवडत असतो, तर गोल गळ्यावरची अशी डिझाईन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर बघू शकता खूप छान असा लुक आलेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर ब्लाऊजचा बॅक पार्ट आपण कट करून घेतलेला आहे. तर डिझाईन बनवण्यासाठी बघू शकता हा आपला अस्तर आहे. हा आपला ब्लाऊज पीस आहे. याच्यावरती आपल्याला इथं डिझाईन बनवायचं आहे. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाऊजची उंची टोटल आपण इथं 13 घेतलेले आहे. रुंदी आपण इथं टोटल 10 घेतलेले आहे. शोल्डर आपण 6 घेतलेले आहे. आता गळ्यासाठी मार्किंग करून घेऊया. गळ्याची रुंदी 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेले आहे. गळ्याची उंची आपण इथं 9 इंच घेणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं मार्किंग करून एक बॉक्स तयार करून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याचा आकार द्यायचा आहे. गळ्याचा आकार आपण इथं गोलाकारमध्ये देणार आहोत. तर अशा प्रकारे राऊंड शेपमध्ये आपण इथं गळ्याचा आकार दिलेला आहे. त्यानंतर अस्तरवरती जो गळा आहे तो कट करून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं अस्तरवरती गळा जो आहे कट केलेला आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊज पीस वरती आपण अस्तर ठेवूया. साईडला आपण इथं पिन लावून घेणार आहोत. जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाऊज पीस इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं पिन लावून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला टीप मारून घेऊया अगोदर. तर खालच्या साईडला आपण इथं टीप जे आहे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला पण टीप मारून घेऊया. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं शेप गोल गळ्याच्या शेपमध्ये आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा जो फिनिशिंग आहे बिघडला नाही पाहिजे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं टीप मारून घेतलेले आहे गळ्याला. त्यानंतर जो ब्लाऊजचा आतला कपडा इथं कट करून घेऊया. आतला जो कपडा आहे आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याच्या साईडला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. कट आपण दिलेले आहे. त्यानंतर अस्तर आणि ब्लाऊज पीसला आपण इथं पलटून घ्यायचं आहे. तर बघू शकता अस्तर आणि ब्लाऊज पीसला आपण इथं पलटून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला दाब टीप मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता खालच्या साईडला आपण इथं दाब टीप मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला पण दाब टीप जे आहे मारून घ्यायचं आहे. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचं आहे फिनिशिंगनं. तर बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे, जेणेकरून तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्हाला एकदम शिवायला सोपं जाईल. तर दाब टीप आपण इथं मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाऊजच्या साईडला पण इथं टीप मारून घेऊया. जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवतो तेव्हा अस्तर आणि ब्लाऊज पीस इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पण टीप मारून घ्यायचं आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर बघू शकता ब्लाऊजच्या साईडनं आपण इथं चारी बाजूने टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर जो एक्स्ट्रा कपडा आहे आपल्याला साईडचा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचवर आणि वरच्या साईडला 4 इंचवर अशा प्रकारे आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे दोन्ही साईडला. एकीकडे आपण इथं टक्स मारून घेतलेले आहे बघू शकता. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण इथं टक्स जे आहे मारून घेऊया. तर दोन्हीकडे आपण इथं टक्स जे आहे मारून घेतलेला आहे. तर आपला ब्लाऊजचा जो गळा आहे तर तयार झालेला आहे. आपण ह्याच्यावरती आता डिझाईन बनवायचं आहे. डिझाईन बनवायला घेऊया.
डिझाईन बनवण्यासाठी आपण इथं ब्लाऊजचाच कपडा घेतलेला आहे चौकोनी 3 इंचाचा आपण इथं कपडा जे आहे चौकोनी कट केलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं त्रिकोणी शेपमध्ये डबल वेळा फोल्ड करून आपल्याला याच्यावरती टिप मारून घ्यायचा आहे। तर बघू शकता चौकोनी कपड्याला आपण त्रिकोणी शेपमध्ये दोनदा फोल्ड करून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे डिझाईन बनवण्यासाठी। तर अशा प्रकारे आपण इथं त्रिकोणी शेपमध्ये डिझाईन जे आहे तयार केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊजला लावून घ्यायचं आहे। अगोदर आपण इथं ब्लाऊजला मार्किंग करून घ्यायचं आहे, साईडला डबल फोल्ड करून घेऊया। गळ्याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला इथं 1.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे। वरच्या साईडला आपल्याला इथं गोलाकार मध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या खालच्या साईडला आपल्याला अशा प्रकारे पान गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण खालच्या साईडला इथे पान गळ्याचा शेप दिलेला आहे। त्यानंतर गळ्याच्या आतल्या साईडला आपल्याला हे डिझाईन जे आहे लावून घ्यायचं आहे। एक एक करून आपण त्रिकोणी शेप मधले जे डिझाईन बनवलेले आहे ते गळ्याच्या आतल्या साईडला लावून घेऊया पूर्ण गळ्याला। तर बघू शकता अशा प्रकारे आपण ही एक एक करून इथं त्रिकोणी शेप मध्ये डिझाईन जे आहे लावून घेत आहोत। तर गळ्याच्या आतल्या साईडला आपण इथं डिझाईन जे लावून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या वरती आता लेस लावून घेऊया। लेस आपण इथं रेड कलरचा घेतलेला आहे, तुम्ही गोल्डन कलरचा पण घेऊ शकता। इथं ब्लाऊजचा कलर आपला येलो आहे, येलो मध्ये आपला गोल्डन कलर दिसून येत नाही म्हणून आपण इथं रेड कलरचा लेस घेतलेला आहे, म्हणजे अजून थोडा लेस जे आहे उठून दिसेल आपला। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण गळ्याला लेस जे आहे लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपण बाहेरच्या साईडने जे मार्किंग करून घेतलेले आहे तिथं पण आपल्याला इथं रेड कलरचा लेस जे आहे लावून घ्यायचा आहे आपल्याला। अगदी सावकाशपणे आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा जो फिनिशिंग आहे बिघडला नाही पाहिजे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं राऊंड शेप मध्ये लेस लावून घेणार आहोत। त्यानंतर इथं खालच्या साईडला आपण इथं पान गळ्याचा शेप दिलेला आहे, तसाच आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे। तर आपण दुसऱ्या साईडला पण इथं लेस जे आहे लावून घेतलेला आहे, बघू शकता अशा प्रकारे हलकासा आपण इथं खालच्या साईडला पानगळ्याचा शेप दिलेला आहे। त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला इथे एक दोरी तयार करून घ्यायचा आहे, त्यासाठी आपण इथं लटकन बनवून घेणार आहोत। लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे, त्रिकोणी शेप मध्ये आपल्याला दोरी ठेवून फोल्ड करून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं लटकन जे आहे ओपन करून घेऊया। सिंपल असं आपण इथं लटकन बनवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला पण लटकन बनवून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे आपल्याला चौकोनी कपडा कट केलेला आहे आपण इथं त्रिकोणी शेप मध्ये फोल्ड करून आपल्याला इथं याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे। तर बघू शकता सिंपल असं आपण इथं लटकन जे आहे तयार करून घेतलेलं आहे। लटकनला आपण इथं ओपन करून घेऊया। त्यानंतर आपण जे अगोदर खालच्या साईडला लटकन तयार करून घेतलेलं आहे ते आपण इथं लावून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला डबल फोल्ड करून इथं पानगळ्याच्या टोकाला इथं टिप मारून घ्यायचं आहे आपल्याला इथं।
त्यानंतर आपण वरती जे नॉट ठेवलेले आहेत त्याला अशा प्रकारे फोल्ड करून परत एकदा आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं खालच्या साईडला नॉट लावून घेतलेला आहे, म्हणजे आपला ब्लाउजचा जो लुक आहे अजून थोडा सुंदर दिसेल. त्यानंतर आपण इथं वरच्या साईडला पण लटकन जे आहे लावून घेऊया दोन्ही साईडला. दोन्ही साईडला आपण इथं दोरी जे आहे लावून घेतलेले आहे. तर बघू शकता आपण इथं बांधून घेऊया दोरी. त्यानंतर खालच्या साईडला आपण जिथं नॉट लावलेले आहे तिथं आपण एक बटन लावून घेऊया, म्हणजे आपला लुक जे अजून सुंदर दिसेल. तर गोल गळ्यावरती आपला सुंदर असा डिझाईन इथं अगदी कमी वेळेत आणि खूप सुंदर असं आपण इथं तयार केलेला आहे. बघू शकता बऱ्याच बायकांना गोल गळा हा खूप आवडत असतो, तर गोल गळ्यावर अशी युनिक डिझाईन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर कसा वाटला आजचा ब्लाउजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर करा. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.